तर जालन्याच्या वडीगोद्रीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। हाकेंसोबत शिष्टमंडळातील नेत्यांचा संवाद सुरू आहे। दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। उपोषण स्थळी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तर सरकारचं शिष्टमंडळ जालन्याच्या वडीगोद्रीत दाखल झालेलं आहे। तर शिष्टमंडळाची हाकेंसोबत चर्चा सुरू आहे। तर यावेळी गिरीश महाजन, गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित आहेत। ज्यांचं जे म्हणणं आहे ते नीटमध्ये माननीय मंत्री महोदयांनी ऐकून घेतलेलं आहे। त्याला विनंती केलेली आहे की तुम्ही एक प्रमुख मुद्दा शिष्टमंडळ पाठवा आणि मुख्यमंत्री महोदयांची चर्चा होईल। ते म्हणजे त्या पद्धतीनं सगळी सविस्तर त्यांच्याकडून त्यांच्याशी बोलून पुढे आपण व्यवस्थितपणे निर्णय घेऊ असं माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं। या सगळ्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करून तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितल्यानंतर आम्ही जर तुमच्याशी बोलतील। तर सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीत दाखल झालेलं आहे। तर या वडीगोद्रीत उपोषण स्थळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। तर शिष्टमंडळाची लक्ष्मण हाकेंसोबत चर्चा सुरू आहे। जालन्याच्या वडीगोद्रीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। वडीगोद्रीत गेल्या 9 दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। तर आता या शिष्टमंडळाच्या चर्चेत नेमका काय तोडगा काढला जातो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असणार आहे। तर त्यासोबतच कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या तर वडीगोद्रीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी उपोषण स्थळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। तर हाकेंच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ दाखल झाल्याचं समजतंय। आता शिष्टमंडळाची हाकेंसोबत चर्चा होणार आहे। गेल्या 9 दिवसांपासून वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत। तर याच पार्श्वभूमीवर अनेक नेते मंडळींनी लक्ष्मण हाकेंची उपोषण स्थळावर जाऊन भेट घेतलेली आहे। त्यामध्ये प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार, त्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन, आमदार गोपीचंद पडळकर, त्यासोबतच नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे देखील या शिष्टमंडळात आहेत। अतुल सावेंचा देखील या शिष्टमंडळात समावेश आहे। तर आता या मंत्र्यांसोबत लक्ष्मण हाके यांची चर्चा सुरू आहे। तर शिष्टमंडळ सध्या वडीगोद्रीत दाखल झालेलं आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। जालन्यातील वडीगोद्रीत लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत। गेल्या 9 दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू आहे। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी वडीगोद्रीत लक्ष्मण हाके उपोषण करतायत। तर या उपोषण स्थळी अनेक नेत्यांनी हजेरी लावलेली आहे। तर या ठिकाणी अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंखे आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, सध्या शिष्टमंडळ वडीगोद्रीत दाखल झालेले आहे। तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील करायला सुरुवात केलेली आहे। कार्यकर्त्यांची नेमकी घोषणाबाजी काय आहे, सध्याची परिस्थिती तिथे काय आहे?
आपण बघतोय की या ठिकाणी शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतर गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके आणि आंदोलनकर्ते वाघमारे यांना मुंबईसाठी चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवावं अशी विनंती केलेली आहे आणि उपोषणाबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती केलेली आहे. मात्र आंदोलक जे लक्ष्मण हाके आणि वाघमारे आपल्या मागण्यावर ठाम आहे. त्यांनी जोपर्यंत शासन आम्हाला लेखी स्वरूपात जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच असणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याच दरम्यान कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी बोलवा आणि अशी मागणी करत सरकार विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे आणि सरकारच्या विरोधात या ठिकाणी आता घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे या ठिकाणी शिष्टमंडळासमोरच या ठिकाणी गोंधळ उडलेला आहे. आपण बघू शकतो की अनेक कार्यकर्ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी या कार्यकर्त्याकडून केली जाते. किरण, अगदीच लक्ष्मण, आता हे उपोषण सुरू आहे, उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे, तर सध्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती कशी आहे? आपण बघू शकतो की लक्ष्मण हाके यांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे. त्यांच्यासोबत जे आंदोलनकर्ते वाघमारे त्यांची सुद्धा तब्येत खालवत चाललेली आहे. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर फक्त त्यांनी पाणी घेण्याचं डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला होता, त्यांनी पाणी घेणं सुरू केलेलं आहे. मात्र अद्याप त्यांचं उपोषण सुरूच आहे. फक्त पाण्यावर त्यांचं उपोषण सुरू असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये विकनेसपणा निर्माण झालेला आहे आणि त्यातच हे उपोषण आता असंच जर सुरू राहिलं तर त्यांची प्रकृती आणखी बिघाडू शकते अशी शक्यता सुद्धा डॉक्टरांच्या पथकाने वर्तवलेली आहे. किरण, अगदीच लक्ष्मण, या ठिकाणी आता सध्या तुम्ही तिथे उपस्थित आहात, शिष्टमंडळही उपस्थित आहे, तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे. तर नेमकी कार्यकर्त्यांची मागणी काय आहे? कार्यकर्त्यांशी तुम्ही संवाद साधलाय का? काही प्रतिक्रिया मिळाल्यात का त्यांच्याकडून? कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे की जे ओबीसी जे आरक्षण आहे या आरक्षणाला धक्का लागला आहे आणि राज्यात जे 54 लाख 55 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आलेले आहे ते कुणबी प्रमाणपत्र हे बोगस पद्धतीने वाटप करण्यात आल्याचा आरोप सुद्धा कार्यकर्त्यांकडून केला जातो आणि ते कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. त्याबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी ही कुणबी नोंदी शोधून दिल्या, बोगस कुणबी नोंदी शोधून दिला, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा ही मागणी या कार्यकर्त्याकडून केली जात आहे. आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं अशी मागणी सुद्धा या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या समोरच करत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा या संपूर्ण कार्यकर्त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की मराठा आरक्षणाला जे 10% दिलेलं आहे ते सुद्धा आता नियमबाह्य ठरलेलं आहे. त्यामुळं जो बिहारचा निकाल हाती आलेला आहे बिहार कोर्टाचा, त्यानुसार 52%च्या वरचं जो आरक्षण आहे ते बाद करण्यात आलेलं आहे. त्यामुळं सरकारने दिलेलं 10% आरक्षण सुद्धा रद्द होणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यातच हे जे कुणबी प्रमाणपत्र ओबीसी मधून देण्यात आलेले त्यामुळं कुणबी ओबीसी प्रवर्गात ही मराठा समाजाची घुसखोरी करण्यात आल्याचा आरोप सुद्धा या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. किरण, अगदीच लक्ष्मण, कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांनी या उपोषण स्थळी भेट देण्याची देखील मागणी करतायत. काय या संदर्भात माहिती आहे? आपण बघू शकतो की आता गिरीश महाजन यांनी जे आंदोलनकर्ते यांना शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती केलेली आहे. मात्र आता आंदोलनकर्ते याबाबत शिष्टमंडळ पाठवते का याबाबत आता काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यातच कार्यकर्त्याकडून मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान राज्यातील प्रत्येक मंत्री येतो, मुख्यमंत्री येतो आणि आमच्या आंदोलनादरम्यान कुणी येत नाही असा आरोप कार्यकर्त्याकडून केला जात आहे. त्यामुळं कार्यकर्त्याकडून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी कार्यकर्त्याकडून केली जाते. किरण, अगदीच लक्ष्मण, सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळाची लक्ष्मण हाकेंसोबत आता सध्या नेमकी चर्चा काय सुरू आहे? काही या संदर्भात माहिती मिळाली आहे का? आपण बघू शकतो की लक्ष्मण हाके यांनी त्या शिष्टमंडळासमोर अनेक प्रश्न केले की ज्याचा आरक्षणाचे आंदोलन करते यांच्या समोर रेड कार्पेट टाकलं जातं. मात्र आमच्या आंदोलनाकडे सरकार हेतुपुरस्कर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप सुद्धा लक्ष्मण हाके यांनी या शिष्टमंडळासमोर केलेला आहे. मात्र या शिष्टमंडळातील गिरीश महाजन यांनी सरकार तुमच्या सोबत असल्याचं म्हटलेलं आहे. आपण शिष्टमंडळ पाठवून मुंबईला शिष्टमंडळ पाठवून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढू असं आश्वासन दिलेलं आहे. मात्र लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या या आश्वासनाला नकार देत जे काय बोलायचं ते या स्टेजवर बोलावं, सरकारच्या प्रतिनिधीने इथे यावं. यापूर्वी पाठवलेलं शिष्टमंडळ हे अधिकृत नसल्याचाही त्यांनी आरोप केलेला आहे. आज आलेलं शिष्टमंडळ अधिकृत जरी असलं तरी या शिष्टमंडळाने जे लेखी आश्वासन आम्हाला राज्यपाल किंवा मुख्यमंत्री यांच्याकडून
पाहिजे ते लेखी आश्वासन द्यावं, तरच आम्ही उपोषण मागे घेऊ अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की लक्ष्मण हाकेने याचबरोबर मराठा समाजाला जे 54 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्याबाबत ही शंका उपस्थित केलेली आहे, त्यावरही हरकत नोंदवलेली आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची आता या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला चिन्ह दिसत आहेत. कारण की अनेक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तो मराठा समाज आता ओबीसी प्रवर्गात दाखल झालेला आहे. त्यावरच हाके यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. किरण, अगदीच लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.